So note down the topic, expression for work done now. Now we are going to calculate the work done and heat transfer for different processes. टोटल आपल्याला 2-3 एक्सप्रेशन बघायचे आता वेगवेगळ्या प्रोसेस मध्ये वर्क डन आणि हीट ट्रान्सफर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर टाइप्स ऑफ प्रोसेसेस आपण लर्न केलेले आहे बरोबर. टाइप्स ऑफ प्रोसेसेस लर्न केलेत ना. तर सगळ्यात पहिली प्रोसेस आपण स्टडी केली होती आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेस साठी आपण काय करणार, वर्क डन आणि हीट ट्रान्सफर कॅल्क्युलेट करणार आहोत. सो नोट डाउन द टॉपिक नाउ. नोट डाउन टॉपिक, वर्क डन and heat transferred for an isothermal process, for an isothermal process. ठीक है. सो फॉर आइसोथर्मल प्रोसेस के लिए हम इसको देखेंगे अभी. ठीक, चलो नोट डाउन क्या टॉपिक, नोट डाउन क्या आहे. असंच आपल्याला सगळ्या प्रोसेससाठी बघायचं आहे. 4 प्रोसेस बघितला. सगळ्या प्रोसेससाठी आपण वर्क डन अँड हीट ट्रान्सफर कॅल्क्युलेट करणार आहोत. चला बरं, काही बेसिक लागणार आपल्याला, याच्यासाठी काही बेसिक्स लागणार आहेत. तर ते बेसिक्स तर माहिती आहे सगळ्यांना, काही बेसिक लागणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फर्स्ट लॉ, थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ माहिती आहे ना बेटा. यस, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती आहे की नाही. अरे माहित नाही का फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जस्ट रिवाइज द सेशन. व्हाट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. चला फास्ट. व्हाट इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नोट डाउन केलंय ना, केलंय का नोट डाउन. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स रिवाइज करून घ्या फास्ट. प्रथमला काय झालंय, 2 मिनिटं तुम्ही चालू ठेवा. फर्स्ट लॉ ऑफ ओके. सो काही बेसिक कन्सेप्ट लागणार आहे आपल्याला. त्या बेसिक कन्सेप्ट मी थोडंसं साईडला लिहितो इथे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स माहिती आहे सगळ्यांना, रिवाइज करून घ्या. चला, काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. जेव्हा आपण हीट ऍड करतो बेटा, ती हीट एनर्जी बरोबर आहे dq इज इक्वल टू, बरोबर आहे, हीट एनर्जी ऍड केल्यानंतर ती कुठे जाते बेटा, इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी, दॅट इज डेल्टा यू प्लस देन इट इज यूज्ड फॉर दी वर्क डन. Actually we have defined it for the change in internal energy. It is nothing but equals to q minus w. So this is our thermodynamic first law. बरोबर. यावरच आपल्याला काय करायचं आता, हे एक्सप्रेशन डिराइव्ह करायचे आहे फॉर वर्क डन अँड फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. सगळं बेसिक फाउंडेशन झालेलं. फर्स्ट लॉ माहिती आहे. आयसोथर्मल साठी काय असतं बेटा, डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर काय असतं बेटा, 0. हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. देन आणखी काय माहिती पाहिजे तुम्हाला, की हे जे वर्क डन असतं बेटा, हे वर्क डन काय असतं, पी डेल्टा व्ही, बरोबर. पी डेल्टा व्ही किंवा हा फॉर्म्युला काय असतो तुमचा, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम असतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे, हे बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. सो आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा टी 0, थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ, आणि पी डेल्टा व्ही, वर्क डन इज इक्वल टू काय असतं बेटा, पी डेल्टा व्ही. एवढ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला याच्यासाठी लागतील. ओके, डिराइव्ह करण्यासाठी. क्लिअर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम. आणखी बाकी तर बेसिक कन्सेप्ट म्हणजे अशा की इथे तुम्हाला माहिती आहे बेसिक म्हणजे बॉइल्स लॉ पण आपण इथे यूज करणार, बरोबर आहे, कारण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. बरोबर. बीटी आठवते का, बॉइल्स लॉ. बीटी म्हटलं होतं म्हणजे बॉइल्स लॉला काय कॉन्स्टंट असतं बेटा, बरोबर, टेम्परेचर कॉन्स्टंट असतं, सांगितलं होतं ना. तर आयडियल गॅस इक्वेशन पण इथे तुम्हाला वापरायचं आहे. बघा आणखी एक इक्वेशन वापरायचं आहे तुम्हाला, सगळं कंबाईन करून सांगतोय. पीबी इज इक्वल टू एनआरटी होता की नाही तुमचा, बरोबर. आयडियल गॅस इक्वेशन, कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, युनिट नंबर 3, बरोबर, लर्न केलाय सगळ्यांनी. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, आयडियल गॅस इक्वेशन. क्लिअर. आता इथे तुम्हाला माहिती आहे एन कॉन्स्टंट आहे, बरोबर, आर कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, टेम्परेचर सुद्धा कॉन्स्टंट आहे, म्हणजे ही सगळी टर्म कॉन्स्टंट आहे, बरोबर. तर त्यामुळे काय येणार, पीव्ही इज इक्वल टू काय येणार बेटा, कॉन्स्टंट. पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट येणार. क्लिअर. तर ह्या थोड्याफार गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, चला. ओके, डन. चला सुरुवात करायची सोल्युशनला, या एक्सप्रेशनला. एकदम सिंपल आहे आणि यावर न्यूमरिकल सुद्धा विचारले जातात. ठीक आहे, यावर न्यूमरिकल सुद्धा विचारले जातात. चला डन. बेसिक तर सगळं नोट डाऊन केलेलं आहे, काय काय जे काय लागणार आपल्याला.
So now just derive the equation now. Very simple. So first of all, what you will use? Very simple. ओके, काय यूज करणार बेटा? थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ. थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ यूज करणार, कारण आपल्याला काय पाहिजे? एक्सप्रेशन पाहिजे. कशासाठी? वर्क डन साठी किंवा हीट ट्रान्सफरसाठी. ठीक आहे, चला. थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ. सो मी डायरेक्ट लिहित नाही ते. अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ वी नो दॅट व्हॉट इज द थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ. यस यस बोला, चला. छोट्याशा एनर्जीसाठी आपण डीक्यू म्हणतो. ठीक आहे, आता आपण लेट सपोज क्यू इज इक्वल टू काय असतं बेटा? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. यस, पी डेल्टा व्ही दॅट इज नथिंग बट द वर्क डन. बरोबर, वर्क डन. सो इथे काय लिहू शकतो आपण? क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. क्लिअर? डब्ल्यूच्या जागी काय लिहिणार तुम्ही इथे? अरे डब्ल्यू म्हणजे काय बेटा? पी डेल्टा व्ही आहे ना. ठीक आहे, पी डेल्टा व्ही. ठीक आहे, चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम सगळं झालेलं आहे. बेसिक जे आधी अब्सेंट होते त्यांना डिफिकल्ट वाटेल, प्रेझेंट आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. सो क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. नेक्स्ट, आता इथे मेन प्रॉब्लेम काय बेटा? आयसोथर्मल प्रोसेस आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला इथे. फॉर अन आयसोथर्मल प्रोसेस, फॉर आयसो, ठीक आहे, फॉर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस साठी, ठीक आहे, आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असतं बेटा? सांगा मला. टेम्परेचर चेंज होतं का? नाही. डेल्टा टी काय असणार? 0, कारण टेम्परेचर काय बेटा? कॉन्स्टंट आहे. मला सांगा की तुमचा एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. ठीक आहे, यामध्ये एक गॅस ठेवलेला आहे आणि त्याचं टेम्परेचर आहे बेटा. ठीक आहे, पॅक करून घेतो पिस्टनला. डन. आता याचं टेम्परेचर आहे बेटा 32 डिग्री सेल्सिअस. बरोबर. आता मी एक्सटर्नल हीट ऍड केलेली नाहीये. बरोबर, म्हणजे याचं टेम्परेचर काय म्हणलंय त्यांनी? चेंज होत नाहीये. टेम्परेचर चेंज होत नाहीये म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे, म्हणजे टेम्परेचर चेंज होत नाहीये. याचा अर्थ काय? या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी चेंज होणार नाही. बरोबर आहे, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय असणार बेटा? लक्षात ठेवायचं आहे, काय असणार? 0. नेहमी लक्षात ठेवा, कारण बघा टेम्परेचर चेंज होत नाहीये. जे इनिशियल टेम्परेचर आहे तेच फायनल टेम्परेचर आहे. बरोबर, म्हणजे सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज होत आहे का? नाही. म्हणजे सपोज तुम्ही आहात, बरोबर, तुम्ही आहात, बरोबर, तुम्हाला सन मध्ये नेऊन ठेवलेलंच नाहीये. तुम्ही एअर कंडिशनर एका कॉन्स्टंट रूम टेम्परेचरला प्रेझेंट आहात. बरोबर, कॉन्स्टंट रूम टेम्परेचरला काय प्रेझेंट आहात, आणि तुमच्यामध्ये काही चेंजेस येणार का? इंटरनल एनर्जी मध्ये तुमचं काही चेंजेस येणार का? नाही. एक्झर्शन होणार किंवा स्वेटिंग येणार नाही, काही चेंजेस होणार. तेच जर तुम्हाला काय केलंय, सध्या तुम्ही एसी मध्ये बसून आहात आणि काय केले, बाहेर उन्हामध्ये नेऊन ठेवलं, काय होणार बेटा? सडनली स्वेटिंग होणार, हीट लागणार. बरोबर, इंटरनल एनर्जी चेंज होणार. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल, तुम्ही एका एसी रूम मध्ये कॉन्स्टंट टेम्परेचरच्या रूम मध्ये बसलेले आहात, इंटरनल एनर्जी चेंज होणार नाही. एक जर तुम्हाला वाटणार सुद्धा नाही तुमची एनर्जी चेंज झाली. बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जिथे आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असतं? डेल्टा टी 0 असतो, त्याच्या समोर चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय असतो बेटा? 0 असतो. क्लिअर? ओके, क्लिअर. चेंज इन इंटरनल एनर्जी सुद्धा काय असतं? 0 असतं. चला, ही पुट करा व्हॅल्यू फक्त इथे. ही व्हॅल्यू फक्त इथे पुट करायची आहे तुम्हाला. ही व्हॅल्यू इथे तुम्हाला पुट करायची आहे. कुठे? या ठिकाणी. पुढे इथे वरती पुट करा या फॉर्म्युल्यामध्ये, इक्वेशन नंबर 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? ठीक आहे, बघा, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. इक्वेशन 1, याला मी इक्वेशन 1 म्हणतो. चला, पुट करा. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं तर काय भेटेल मला? क्यू इज इक्वल टू बेटा डेल्टा यूच्या ठिकाणी 0, मग काय भेटणार? पी डेल्टा व्ही. बरोबर, पी डेल्टा व्ही म्हणजेच काय बेटा? वर्क डन. सो फॉर आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असणार बेटा? क्यू इज इक्वल टू नथिंग बट द वर्क डन. म्हणजे जे काही तुम्ही हीट सप्लाय करत आहात ती फक्त आणि फक्त काय होणार बेटा? वर्क डन करण्यासाठी यूज होणार, असं त्याचा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स होतं. ठीक आहे, लक्षात आलं? म्हणजे इथे तुम्ही जे काही हीट ऍड करत आहात ती हीट कशासाठी यूज करण्यात जाणार? फक्त वर्क डन करण्यासाठी, कारण टेम्परेचर काय बेटा? कॉन्स्टंट आहे. डेल्टा टी काय बेटा? 0. क्लिअर? अरे यस ऑर नो? कॉमेंट सेक्शन, कॉमेंट सेक्शन खाली आहे. कॉमेंट सेक्शन, नो कॉमेंट्स. कोणाचाच मेसेज आलेला नाही अजून. अरे क्लिअर आहे का नाही? यस ऑर नो?
येस सर वगैरे काही? ओके डन, आलेला आहे. चला मेसेज कॉमेंट्स. हा आता एक आलेला आहे, रुद्र आहे. बाकी झोपले का? हा आहेत ना. ओके ओके डन डन. ओके चला बस बस, आता कॉमेंट्स जास्त करू नका. चला झालं. सो या केसमध्ये काय असणार, क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, डब्ल्यू. म्हणजे क्यूचा जो काही फॉर्म्युला राहणार तोच वर्धनसाठी फॉर्म्युला राहणार, काही सेपरेट फॉर्म्युला राहणार नाही. तर आता फॉर्म्युला कॅल्क्युलेट करून घेऊया. त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो क्यू इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू, माहिती आहे तुम्हाला डब्ल्यू काय असतो बेटा, पी डेल्टा व्ही. बरोबर ना, पी डेल्टा व्ही असतो ना. क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. बरोबर. क्यू इज इक्वल थोडंसं आता इथं माहिती तुम्हाला थर्मोडायनामिक प्रोसेस ही कशी तर स्मॉल चेंज, इन्फायनाइटली स्मॉल चालतं ना, इन्फायनाइटली स्मॉल. सो व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके. म्हणजे आता असं अज्युम करूया की जो काही पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे त्यामध्ये इन्फायनाइटली स्मॉल चेंजेस होत आहेत. बरोबर आहे, व्हेरी व्हेरी स्मॉल चेंजेस होत आहेत. सो वी विल टॉक अबाउट द डी क्यू अँड डी डब्ल्यू. म्हणजे जे काही स्मॉल चेंजेस असतील त्याबद्दल आपण डिस्कस करूया. सो छोटंसं वर्कडन असेल डी डब्ल्यू, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊया आपण. डी डब्ल्यू इज इक्वल टू वॉट, पी डेल्टा व्ही माहिती आहे ना, चेंज इन पी आणि डी व्ही. बघा इथे डेल्टा नाही आहे. आता काय बघा, जेव्हा डेल्टा निघायला स्मॉल इन्स्टंटेनियस असला तर डेरिव्हेटिव्हचा डी लागतो, लक्षात ठेवा. स्मॉल इन्स्टंटेनियस असेल तर डेरिव्हेटिव्ह लागतो, डेल्टा असेल तर लार्ज. तो डी डब्ल्यू इज इक्वल टू वॉट, पी डेल्टा व्ही. छोटंसं वर्क डन. क्लिअर आहे? ओके डन. ना आपल्याला टोटल वर्क डन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल बेटा, याला इंटिग्रेट करावं लागेल की नाही? इंटिग्रेट करावं लागेल छोट्याशा डब्ल्यूला, म्हणजे आपल्याला कॅपिटल वर्क डन भेटेल. ठीक आहे. इंटिग्रेटिंग बोथ द साइड, इंटिग्रेटिंग बोथ द साइड फॉर द वर्क डन. सो इंटिग्रेटिंग बोथ द साइड, पी डेल्टा व्ही ला पण इंटिग्रेट केलंय. व्हेरिएबल काय बेटा, प्रेशर. तर प्रेशर आहे पण इथे चेंज काय होणार आहे बेटा, व्हॉल्यूम चेंज होणार आहे. सो कुठून कुठपर्यंत चेंज होणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. म्हणजे कुठल्या टाईपचं इंटिग्रेशन आहे बेटा हे, इनडिफायनाइट और डिफायनाइट? डिफायनाइट इंटिग्रेशन आहे. तुम्हाला लिमिट माहिती आहे इंटिग्रेशनच्या. क्लिअर, लिमिट माहिती, इंटिग्रेशन झालंय ना. दिस इज द डिफायनाइट इंटिग्रेशन. बरोबर, क्लिअर. अरे इंटिग्रेटिंग बोथ द साइड, इथे सुद्धा इंटिग्रेशन लावलं, या साईडला सुद्धा इंटिग्रेशन लावलं. का लावलंय, कारण हा आपल्याला टोटल ओव्हरऑल सिस्टम साठी कॅल्क्युलेट करायचं आहे चेंज. सो हा छोटासा चेंज आहे. कंप्लीट चेंज साठी किती वर्क डन भेटेल आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचं आहे. क्लिअर. ओके नाव. सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू. सो इथे भेटणार कॅपिटल डब्ल्यू तुम्हाला. डी डब्ल्यूचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स माहिती आहे ना, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स असेल. सॉरी, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय असतं बेटा, एक्स असतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, माहिती असतं ना, इंटिग्रेशन ऑफ डी एक्स इज इक्वल टू एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू. इथे काय कॉमन आहे बेटा, बघा आता प्रेशर जे आहे हे कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही, चेंज तर होणार नाहीये ना सध्या परिस्थितीत. ठीक आहे, ते आपण घेतलं बाहेर. क्लिअर. सो इंटिग्रेशन ऑफ काय राहणार इकडे आतमध्ये, इंटिग्रेशन ऑफ यस डी व्ही. बरोबर. आणि काय लिमिट काय बेटा, व्ही आय टू व्ही एफ, म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. बरोबर. इथे सुद्धा इंटिग्रेशन ऑफ डी व्ही आहे, म्हणजे काय येणार बेटा, डब्ल्यू इज इक्वल टू पी ॲज इट इज ठेवूया सध्या. नेक्स्ट बघा, इंटिग्रेशन ऑफ डी व्ही काय येणार, इंटिग्रेशन ऑफ डी व्ही दॅट इज व्ही येणार. क्लिअर. आणि याला लिमिट पुट केला तुम्ही, काय पुट केलंय, लिमिट पुट केलंय. काय लिमिट येणार बेटा इथे, व्ही आय आणि वरती काय येणार, व्ही एफ. बरोबर. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय भेटणार तुम्हाला, पी इन ब्रॅकेट, हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असते. इंटिग्रेशन माहिती आहे ना, कॅल्क्युलेट केल्यानंतर डिफायनाइट इंटिग्रलच्या व्हॅल्यू पुट करा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. क्लिअर. भेटलाय वर्क डन. वर्क डन इज इक्वल टू, आधी पण ऍक्च्युली कॅल्क्युलेट केलाय, फक्त आपल्याला इथे या टर्म्स मध्ये कॅल्क्युलेट करायचं. पुढे आहे आणखी एक्सप्रेशन. सो डब्ल्यू इज इक्वल टू पी व्ही एफ मायनस व्ही आय. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, इथे स्टॉप झाले तरी चालतंय. ओके, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. हे फक्त आपण ब्रीफली डिराईव्ह केलेलं आहे. क्लिअर, इथपर्यंत नोट डाऊन केलंय सगळ्यांनी. आता आपल्याला पी 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 इंटू व्ही बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे, काय माहिती आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. माहिती आहे की नाही, अरे माहिती आहे ना, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. त्याचा इथे वापर करायचा आहे आपल्याला, त्याचा इथे वापर करायचा आहे. क्लिअर.
बघा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी चा वापर करायचा आहे. बरोबर. आता हे जे एक्सप्रेशन लिहिलेलं आहे हे फक्त तुम्हाला सपोर्टिव्ह एक्सप्रेशन लक्षात ठेवा खालचं. ठीक आहे, हे ऍक्च्युली वर्क आहे. याचा पुढे वापर होणार नाही आपल्याला याचा, फक्त हे अशा प्रकारे होऊ शकतं म्हणून तुम्हाला मी सांगितलं इंटिग्रेशन. पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे लक्षात घ्यायचं. झालं इथपर्यंत? यस, करू इरेज. ठीक आहे, ही साइड इरेज करतो फक्त, याचा वापर करायचा नाही आपल्याला पुढे. हे फक्त अशा प्रकारे होतं, बट आपल्याला पीव्ही इज इक्वल टू एनआरटीचा फॉर्म मध्ये पुट करायचं. आता मला सांगा पीव्ही इज इक्वल टू एनआरटी माहिती आहे सगळ्यांना? पीव्ही इज इक्वल टू एनआरटी माहिती आहे ना, बरोबर? सो मला सांगा इथे प्रेशर इज इक्वल टू काय होणार बेटा? प्रेशर इज इक्वल टू एन आर टी डिवायडेड बाय व्ही होणार की नाही? प्रेशर इज इक्वल टू काय होणार? एन आर टी बाय व्ही होणार. क्लिअर? अरे प्रेशर इज इक्वल टू हा व्ही खाली गेला, एन आर टी बाय व्ही होणार. बरोबर, याला म्हणा तुम्ही इक्वेशन नंबर आता थर्ड. ठीक आहे, इक्वेशन नंबर थर्ड. आता ही व्हॅल्यू जी आहे ती इथे पुट करायची आहे तुम्हाला इक्वेशन नंबर 2 मध्ये. इक्वेशन नंबर 2 मध्ये देअरफॉर इक्वेशन 2 इम्प्लाइज दॅट, इक्वेशन 2 इम्प्लाइज दॅट काय सांगतं बघा इक्वेशन नंबर 2. आता बघा डब्ल्यू इज इक्वल टू, आता तुम्ही पी बाहेर काढलाय तर राहू द्या बाहेर, काही प्रॉब्लेम नाही. काय पीच्या ठिकाणी काय पुट करायचं आहे? एन आर टी. ठीक आहे, हा जो व्ही आहे फक्त मी तो व्ही जो आहे इंटिग्रेशनच्या आतमध्ये लिहितोय. ठीक आहे, डीव्ही बाय व्ही. क्लिअर? बाकीच्या लिमिट्स आहे ते ॲज इट इज. इनिशियल व्हॉल्यूम, ओके, आणि हा तुमचा फायनल व्हॉल्यूम. वर्क डन इज इक्वल टू एनआरटी. इथे जो डिवायडेड बाय व्ही आहे तो कुठे लिहिला मी? या डीवाय बाय व्ही च्या सोबत लिहिलेला आहे. क्लिअर? आता तुम्हाला माहिती असेल इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असतं बेटा? लॉग एक्स असतो. अरे इंटिग्रेशन ऑफ 1/v काय होणार मग तुमचा? लॉग व्ही होणार. क्लिअर? अरे इंटिग्रेशन झालंय की नाही? इंटिग्रेशन, ओके. सो एनआरटी इंटिग्रेशन ऑफ डीव्ही बाय व्ही, बरोबर आहे, म्हणजे 1/v इंटू डीव्ही याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती असेल. इकडे मी तुम्हाला फॉर्म्युला नसेल तर सांगतो तुम्हाला, एक्स्ट्रा टर्म्स मध्ये जनरली फॉर्म्युले दिलेले असतात. इकडे खाली लिहितो इंटिग्रेशन ऑफ 1/x dx इज इक्वल टू. ठीक आहे, असं जर इंटिग्रेशन असेल तर इंटिग्रेशन काय असतं बेटा? ते लॉग, ठीक आहे, टू द बेस 10, ठीक आहे, टू लॉग एक्स. कारण लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय माहिती आहे ना? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि अपोजिट इंटिग्रेशन काय ना? लॉग टू द बेस 10x. बरोबर? आणि याला जर एल च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, बरोबर आहे, म्हणजे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल, सो 1/x चा इंटिग्रेशन जे आहे एल च्या फॉर्म मध्ये, तर काय येतं बेटा? म्हणजे एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये ln x. काय येतं बेटा? ते ln x. क्लिअर? ln x. सो बघा लॉग टू द बेस 10 न इथं आपण एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत, त्यामुळे आपण काय यूज करणार? हा. ठीक आहे, ln लिहिणार आपण. काय लिहिणार? ln x लिहिणार. क्लिअर? तर इथे काय येणार या केस मध्ये मला सांगा. हे झालं बेसिक. करू इरेज. ओके, तर इथे काय येणार? चला बोला. इथे काय येणार? इंटिग्रेशन ऑफ 1/v dv आहे, बरोबर. इंटिग्रेशन ऑफ 1/v dv आहे. काय येणार? इंटिग्रेशन ऑफ 1/v dv. हा, ln. ठीक आहे, ln काय येणार बेटा? v येणार, बरोबर. ln ऑफ v, बट इथे तुम्हाला माहित आहे ln ऑफ v मध्ये फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम आहे, बरोबर. बट लॉग मध्ये काय लिहितो आपण? इथे असं जर सबट्रॅक्शन असेल तर तो डिवाइड मध्ये काय होतो बेटा? कन्वर्ट होतो. माहिती आहे ना? अरे कन्वर्ट होतो की नाही? कशामध्ये? हा, ln लॉग टेबल माहिती आहे ना? इथे काय येणार? फायनल ln vf बाय vi. क्लिअर? लॉग मध्ये तुम्हाला माहिती आहे जर डिवाइड असेल, बरोबर आहे, किंवा डिवाइडियन मध्ये असेल तर आपण काय लिहितो? सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय घेतो बेटा? म्हणजे जर मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन घेतो. इथे बघा लॉग आहे आणि पुढे काय बेटा? डीव्ही म्हणजे सबट्रॅक्शन आहे, तर याला आपण कसं लिहू शकतो? vf बाय vi, म्हणजे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. क्लिअर? सो हा झाला तुमचा इक्वेशन फॉर दी वर्क डन. दिस इज द एक्सप्रेशन फॉर दी वर्क डन. Work done is equal to nRT ln Vf by Vi. Okay, so note it down properly now.
सगळ्यांनी नोट डाऊन करा. सगळं बेसिक आहे. इंटिग्रेशन झालंय का नाही? इंटिग्रेशन वर आहे. हे बघा इंटिग्रेशन ऑफ ते पण सांगितलं मी 1/x dx इंटिग्रेशन ln x. इथे लिमिट पुट केली. लिमिट काय vf मायनस vi, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असतं ते. त्यामुळे फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. हा लॉग मध्ये कसं लिहिला जातो? सबट्रॅक्शन डिव्हिजन मध्ये येतं vf मायनस vi. झालं. करू इरेज. आता पुढची स्टेप. चला नेक्स्ट. झालं इथपर्यंत. इकडलं इरेज करू. परत एकदा इथपर्यंत सगळं रिपीट करून देतोय तुम्हाला. चला हा होता तुमचा थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ. थर्मोडायनामिक फर्स्ट लॉ Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. इथे काय लिहितो आपण? P डेल्टा V. आयसोथर्मल प्रोसेस साठी डेल्टा T काय असतो? 0. चेंज इन टेम्परेचर 0. त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी काय येणार? 0. बरोबर. त्यामुळे Q इज इक्वल टू वर्क डन. सो आपण काय करतोय आता? इन्फायनाइटली स्मॉल चेंज म्हणजे इन्फायनाइटली स्मॉल चेंज साठी वर्क डन कॅल्क्युलेट करतोय. सो DW इज इक्वल टू P डेल्टा V. कंप्लीट वर्क डन साठी काय करावं लागेल? इंटिग्रेशन. So integration of dW, integration of Vi minus VFP delta V. Okay, Vi काय? Change in volume, change in initial volume to final volume. Definite integration आहे त्यामुळे लिमिट ऑफ इंटिग्रेशन अप्लाय करावे लागणार. P काय असतं बेटा? PV is equal to nRT. therefore P is equal to nRT by V. ही व्हॅल्यू पुट केली. ठीक आहे. आणि हा जो डिवायडेड बाय V होता तो 1/V च्या टर्म्स मध्ये लिहिला. 1/V चे इंटिग्रेशन काय येतं बेटा? ओके, लॉग म्हणजेच काय? ln. ओके, ln एक्सपोनेन्शियलच्या फॉर्म मध्ये लिहितात ln. ठीक आहे. लॉग टू द बेस 10 लिहायचं असेल तर मग इथे लॉग टू द बेस 10 लिहावं लागेल. vf बाय vi. क्लिअर? हे झालाय तुमचा फॉर्म्युला. ओके, फक्त यालाच तुम्हाला काय लिहावं लागेल पुढे? Q. बरं. हा वर्क डन म्हणजेच काय असतो तुमचा? Q. म्हणजे Qचा सुद्धा फॉर्म्युला काय बेटा? Q इज इक्वल टू W इज इक्वल टू सेम फॉर्म्युला. यामध्ये काही चेंज आहे का? नाही. nRT ln बाय vf बाय vi. क्लिअर? येस ऑर नो? डन. करू इरेज. ओके. नाव यालाच आपण जेव्हा लॉग टू द बेस 10 च्या फॉर्म मध्ये कशा प्रकारे लिहिणार बघा. ठीक आहे. ते पण एक लक्षात असू द्या तुम्हाला. ओके, हाच वर्क आपल्याला लॉग टू द बेस 10 च्या लॉग टू द बेस 10 मध्ये आपल्याला यूज करायचा आहे. त्याचे आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. सो न्यूमेरिकलच्या वेळेला काय यूज करणार तुम्ही? 2.303. ठीक आहे. ओके, nRT into log फायनल व्हॉल्यूम बाय इनिशियल व्हॉल्यूम. ठीक आहे. बघा इथे चेंज झालेला आहे. काय चेंज झालेला आहे इथे? काय चेंज झाला? लॉग जे ln होतं ते ln निघून गेले बेटा. आधीचा फॉर्म्युला काय होता तुमचा? वर्क डन इज इक्वल टू nRT. ठीक आहे. इथे होता ln आणि हा होता तुमचा vf बाय vi. क्लिअर? काय केलं? हा ln रिमूव्ह केला. लॉग टू द बेस 10 टाकलाय तर तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 2.303 लॉग टू द बेस 10. ठीक आहे. सो 2.303 nRT लॉग टू द बेस 10. ठीक आहे. नाही लॉग टू द बेस 10 लिहिल्या जात नाही त्यामुळे लिहत नाही कोणी. सो vf बाय vi. So this is the actual formula for the work done, okay, during isothermal process. Isothermal process हा फॉर्म्युला नोट डाऊन करायचा आहे. डेरिव्हेशन प्रिपेअर नाही केलं तरी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे फॉर आयसोथर्मल प्रोसेस. क्लिअर? याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपण नंतर बघूया. क्लिअर? डन. ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? यस. जतीन, लोचन, ईशा, रुद्र, साठी, सोनम, तेजस्विनी. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Sonam, Tejaswini, are you attending the class or not? Okay, done. So, इथे तुम्ही एक्सप्रेशन प्रिपेअर करायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. क्लिअर? वर्क डन फॉर आयसोथर्मल प्रोसेस कंप्लीट झालेला आहे. उद्याला आपण वर्क डन फॉर आयसोबारिक प्रोसेस बघूया. ठीक आहे. आयसोबारिक प्रोसेस बघायचं उद्याला ते बघून घ्या. वर्क डन सिंपल आहे. बाकी याला आणखी थोडंसं ब्रीफ मध्ये लिहिता येतं. लिहायचं का याला आणखी ब्रीफ मध्ये? थोडंसं लिहायचं का ब्रीफ मध्ये? तुम्ही म्हणसाल तर लिहू. ठीक आहे. चला, वेळ आहे का आपल्याकडे? लिहून घेऊया. हा फॉर्म्युला आहे सगळ्यांकडे. चला, आता vf बाय vi ला काय लिहू शकता बरं सांगा मला? आयसोथर्मल प्रोसेस आहे ना, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. बरोबर? फॉर आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे तुम्ही काय लिहू शकता? PV इज इक्वल टू nRT. तो तर कॉन्स्टंट आहे म्हणजे P1 V1 इज इक्वल टू P2 V2. बरोबर आहे? P1 V1 इज इक्वल टू व्हॉट? P2 V2. बरोबर? असं होतं की नाही? म्हणजे इथे काय येणार? P इनिशियल, V इनिशियल, ठीक आहे, P फायनल आणि V सुद्धा फायनल. बरोबर? इथे रेशो काय आहे बघा? vf बाय vi.
सो VF बाय VI चा जर रेशो कॅल्क्युलेट करतो म्हटलं इथे VF बाय VI जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. इकडे काय भेटणार तुम्हाला PI बाय PF भेटणार. PI बाय PF म्हणजे याच फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय रिप्लेस करू शकता VF बाय VI च्या ठिकाणी काय लिहू शकता कंप्लीट फॉर्म्युला सेम फक्त इथे काय येणार बेटा लॉग टू द बेस काय येणार PI बाय PF. क्लिअर म्हणजे प्रेशर जर दिलं असेल तर त्यांनी सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. क्लिअर PI बाय PF. व्हॉल्यूम दिला असेल तर फायनल व्हॉल्यूम बाय इनिशियल व्हॉल्यूम. प्रेशर दिलं असेल तर इनिशियल व्हॉल्यूम बाय फायनल व्हॉल्यूम. डन. कारण काय बेटा इथे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आयसोथर्मल प्रोसेस साठीच न्यूमरिकल जास्त विचारले जातात. लक्षात ठेवा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो PV इज इक्वल टू NRT वर हे सगळं आलेलं आहे. माहिती आहे ना PV इज इक्वल टू NRT. बरोबर आहे. RT कॉन्स्टंट टेम्परेचर कॉन्स्टंट युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट यांची तर आपल्याला घेणार काही यूज करायचं नाहीये. सो PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर. तो प्रेशर P1 V1 इज इक्वल टू P2 V2. डन. ओके. सो इथे थांबूया. नोट डाऊन करायचं प्रॉपरली सगळ्यांनी. Yes, sir.